फायनली हा लुक डन झालेला आहे आणि नमश्री कशी दिसते आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आता भरपूर फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे झालेले आहेत आणि आता ती निघाली आहे तिकडे. तर बघा तिचा हा छानसा लुक. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज छान अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि मस्त असं वातावरण आहे. आपला स्नोगा इथे बसलेला आहे चेअरवर आणि त्याच्यावर ज्या पिशव्या ठेवल्या होत्या त्या त्याने खाली पाडलेल्या आहेत. काल बाजारात गेली होती तर बाजार आणलेल्यानंतर त्या खाली केलेल्या पिशव्या मी त्याच्यावर ठेवल्या होत्या घडी घालून, तर त्या वीजकडून खाली टाकलेल्या आहेत. असो, तर चला इथे आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज बनवते फरस बी आणि कणिक मळते, चपाती करून घेते. आज संध्याकाळी आपल्याला संगीतची ऑर्डर आहे, तर त्या ऑर्डरसाठी जायचं आहे आणि म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला म्हणजे पाहुणेच आहेत. आत्याच्या मुलाचं लग्न आहे आणि तिच्या होणाऱ्या सुनबाईंचा मेकअप करायचा आहे, तर ते पण आहे आणि नातं पण. त्याच्यामुळे दोन्ही आपल्याला भूमिका आज तिकडे पार पाडायच्या आहेत. तर त्यासाठी मग आता दुपारीच म्हणजे निघावं लागेल. आता पटकन सगळं आवरून घेते आणि बाकीची तयारी आहे ती करायची आहे. अजून मला फ्लॉवर्स वगैरे आणायचे आहेत कारण उद्या आहे लग्न आणि उद्या मला 3 सायडर मेकअप आहेत, तर ते मला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे वरमाईचा आणि 2 भाऊजाई नवरदेवाच्या असं, तर ते उद्या कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी मला फ्लॉवर्स आणायचे आहेत म्हणून मला जायचं आहे वाईला. तर मी आता पटपट सगळं आवरते आणि थोडंसं हे आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्यासोबत. तर मंडळी आता आमची तयारी झाली आहे आणि आम्ही आता निघतो आहोत शिरगाव येथे. आणि आज जो संगीतचा कार्यक्रम आहे तर तो अटेंड करायचा आहे. तर मेकअपही करायचा आहे आणि कार्यक्रमसुद्धा अटेंड करायचा आहे, दोन्ही पण आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तर तयार होऊनच निघालो आहोत. आशू आहे माझ्या सोबतीला आणि दोघी निघालो आहोत आता. तर चला निघते आहे आता शिरगावसाठी. तो फ्री नाही आता, खूप अडकलाय कामामध्ये. विशाल भैया पण अडकले. तुला बंटीला सांग कुणाला तरी घेऊन जायला. आणि लॉकर आहे विसरी होती घरची. लास्ट टाइम आहे ना डोळ्याचे इथे फाटक गेले. फायनली हा लुक डन झालेला आहे आणि नमश्री कशी दिसते आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आता भरपूर फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे झालेले आहेत आणि आता ती निघाली आहे तिकडे. तर बघा तिचा हा छानसा लुक. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि मला काही लेट झालेलं आहे खरं तर, पण आधी इथे ढोलेजिम होणार आहे आणि त्याच्यानंतर डान्स होतीला. हो, आमच्या इथे खेळतो. ही आहे माई आणि पलीकडे आजी बसली, लक्ष नाहीये. चला आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तर बघूया छान छान कार्यक्रम. तर मंडळी छान असा ढोल लेझिमचा पारंपरिक डाव झाल्यानंतर इथे संगीत बारीला सुरुवात झाली, जो की कार्यक्रमाचा मेन भाग होता संगीत. तर त्यासाठी इथे छान छान डान्स बसवले होते. तर तुम्ही इथे बघू शकता वर्षा, कुणाल आणि वर्षाची मुलगी आहे, तर यांनी छान असा हा ग्रुप डान्स बसवलेला आहे. खूप सुंदर सुंदर असे डान्स, म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे आपापले डान्स सादर केले आणि खूप छान छान म्हणजे डान्सचे प्रकार वेगवेगळे डान्स करून दाखवले आणि किती भारी वाटते बघा. नंतर इथे नवरा नवरीला बरोबरच घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यांनासुद्धा नाचवलेलं आहे. त्यांचाही डान्स पुढे आहेच, आपल्याला पुढे जाऊन पाहायचंच आहे. तर आत्ता हा यांचा डान्स इथे असा संपतोच आहे की लगेचच पुढे दुसऱ्या डान्सला सुरुवात झाली, तर तोही आपण आता पुढे लगेचच बघूयात. तर हा दुसरा डान्स होता नवरीचा, म्हणजेच नमूचा. तर ही आहे नमूची मोठी बहीण आणि तिने म्हणजे तिला म्हणजे जे सॉन्ग घेतलं होतं ते तिच्याशी निगडीत होतं आणि ते गाणं म्हणजे जेव्हा हे झालं चालू झालं त्यावेळेस मग दोघीही खूप रडल्या आणि
रडत-रडत का होईना पण त्यांनी जो त्यांचा डान्सचा भाग होता तो कंप्लीट केला आणि त्यातून त्यांचं प्रेम एकमेकींबद्दलचं आणि जी म्हणजे आत्ता नमू लग्न होऊन इकडे येणार आणि म्हणजे जो दुरावा होणार आहे निर्माण तर तो या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप सुंदर असं म्हणजे गाणी पण खूप छान अशी निवडली होती. फक्त आता आपण त्याचा गाण्याचा आवाज आपण इथे घेऊ नाही शकत त्याच्यामुळे मी ते तुम्हाला इथे नाही चालू केलेलं आहे. त्यानंतर नमूच्या ज्या फ्रेंड आल्या होत्या तर त्यांनीसुद्धा इथे छान छान डान्स केलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता की असं म्हणतात मुंबईच्या मुली म्हटलं की डान्स तो स्टेज तोडफोड परफॉर्मन्स होणारच. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने या दोघी डान्स करतात आणि याच काय अजून बाकीही म्हणजे बऱ्याच जणींनी बघा किती सुंदर डान्स केलेला आहे. या सगळ्या आत्याच्या मैत्रिणी आहेत आणि आत्याच्या मैत्रिणींनीसुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनीसुद्धा म्हणजे छान प्रकारे म्हणजे सादरीकरण केलेलं आहे. खरंच म्हणजे संगीत हा कार्यक्रम जो आपण म्हणतो तर तो याच प्रकारे करावा असं म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला आणि एवढा छान एन्जॉय एवढा छान असा माहोल तयार करणं एवढी धमाल मस्ती करणं म्हणजे असं छोटं-मोठं या कार्यक्रमातूनच आपण करू शकतो. तर इथे तुम्ही बघा म्हणजे वय कितीही जास्त असलं किंवा कमी असलं तरी कोणालाही ही जी धमाल मस्ती आहे ती न करण्याचा किंवा अडवण्याचा काहीही म्हणजे मतलब नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे वय काही असू देत. मी आता तुम्हाला तेच सांगत होते. त्यातलाच हा एक भाग हा आहे शर्विल आणि त्याने सुद्धा बघा किती सुंदर डान्स केलेला आहे. सुदर्शन आणि दोघांनी मिळून हा डान्स केलेला आहे. तर ही जी त्याची स्टेप आहे ना, तर बाकी त्याला एवढं लक्षात येत नव्हतं. पण एकदा हे सुरू झालं, हे म्हणजे असं की मला येड लावलंय, लावलंय, लावलंय. तर ती स्टेप म्हणजे ते जेव्हा चालू होतं, तर तो बरोबर तेवढंच बघा किती परफेक्टली करतो. म्हणजे खरंच की नाचण्याला सुद्धा वयाचं बंधन नाही, हे इथे सिद्ध होतंय. यानंतर इथे नवरा-नवरीच आलेली आहे आणि या दोघांचा सुद्धा खूप छान असा डान्स म्हणजे झालेला आहे आणि म्हणजे थीम वाईज गाणी पण म्हणजे एवढी छान निवडलेली म्हणजे अर्थपूर्ण आणि सूट होण्यासारखी म्हणजे जी की ही भावी नवरा-नवरी जे की आता उद्या लग्नबंधनात बांधणार आहेत. तर त्याबद्दलचीच अशी काही छानशी गाणी होती आणि खूप छान वाटत होतं म्हणजे हे पाहताना. यानंतर मग सगळा पूर्ण जो माहोल आहे, तर तो हळूहळू एक-एक करत जमा झाला. आत्याला तिच्या सगळ्या मैत्रिणींनी मध्ये घेतलं. स्टेजवर घेऊन आल्या आणि त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली. त्यानंतर एक-एक मेंबर म्हणजे येत गेलं आणि प्रत्येकाने इथे म्हणजे आपापला परफॉर्मन्स दिलेला आहे. इथे मामांना घेऊन आले आहेत आणि मामांनी सुरुवात केलेली आहे डान्ससाठी आणि खरंच खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप धमाल मस्ती फुल्ली म्हणजे एन्जॉय केलेलं आहे आणि खूप छान असं इथे सादरीकरण केलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता आत्या आणि मामा किती छान डान्स करतात आणि भारी वाटतं ना म्हणजे असं जेव्हा आपल्यापेक्षा जी आधीची पिढी आहे ती एवढी म्हणजे मस्त एन्जॉय करते आणि त्यांच्यासोबत आपणही एन्जॉय करतो. असा हा सगळ्यांचा एन्जॉय चालूच होता. तेवढ्यातच जी नवरी आहे नमश्री, तर ती प्रत्येकाला असं म्हणजे घेऊन जात होती, ओढून घेऊन जात होती नाचण्यासाठी आणि प्रत्येकाला सांगत होती, की सगळ्यांनी एन्जॉय करा. तेवढ्यात ती माझ्याकडेही आली आणि मलाही ती म्हणे, की म्हणजे चल ताई म्हणून आणि मग नंतर काय तिचा तर म्हणजे थोडासा मान ठेवलाच पाहिजे. त्यामुळे मग मीही गेले आणि मीही आपलं म्हणजे थोडासा डान्स केला आणि पुन्हा लगेचच रिटर्न आले कारण मला व्हिडिओही घ्यायचा होता. कारण ही जी फुल फॅमिली आहे ही फॅमिली जो आनंद घेत होती ना नाचण्याचा, तो म्हणजे बघण्याचा जास्त आनंद होता. तर इथे बघू शकता तुम्हाला स्टेजवर जागा पुरेना म्हणून काही लोकं स्टेजवर नाचतात आणि काही लोकं खाली नाचतात.
पण जो एन्जॉय आहे तो कोणी सोडला नाही आहे. सगळे म्हणजे फुल एन्जॉय करतात. इथे बघू शकता मोठे मामा आणि मोठी आत्यासुद्धा आहे. बारके मामा आणि बारकी आत्यासुद्धा आहे आणि सगळी मुलं आहेत, मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, छोटे-मोठे आहेत. खूप म्हणजे सगळेच याच्यामध्ये सामील झालेत. त्यातच आशू तिच्या लाडक्या आजीला घेऊन आली आणि त्या दोघींनी एक साईडलाच त्यांचा ताल धरलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान नाचतात दोघीसुद्धा आणि मस्त असा हा ताल दोघींचा जमलेला आहे आणि सुंदर असा डान्स या दोघींनीसुद्धा इथे करून दाखवलेला आहे. भारी वाटलं बघून म्हणजे असं नाही का. मस्त गरम गरम बिर्याणी आणि सोबतच रस्सा, त्यासोबत आहे कोशिंबीर, इकडे आहे नॉनव्हेज. आणि चला इथे पूजा दाखवते आपल्याला कुठला मेनू आहे. इथे रस्सा दिसतोय, व्हेज आहे. बरं, इकडे व्हेज पुलाव आहे आणि छानशी कोशिंबीर आहे त्यासोबत. आणि पूजा सर्व करणार आहे का? चला आम्ही सगळे आता मस्त जेवण करून घेतो. चला मस्त असं ताट इथे भरून घेतलेलं आहे आशुने आणि दोघींनी, आणि आशुताईंनी तर सुरुवात केलेलीच आहे. नॉनव्हेज आहे बाई. भूक लागली खूप आणि मी आता सुरुवात करते आणि अजून बाकीचे येत आहेत, तोपर्यंत आम्ही सुरुवात करतो. तर या सर्वांनी जेवण करा. चला मस्त सगळे मंडळी जमा व्हायला लागली. जेवणातच बोलवा. चला या सर्वांनी जेवण करायला. तर मंडळी आता आलो आहोत घरी आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. मेकअपही खूप छान झाला आणि मस्त एन्जॉय केला. सगळ्यांनी धमाल केली. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि मस्त जेवण वगैरे करून आता घरी आलो आहोत. आत्ता वाजले आहेत 12 आणि उद्या पुन्हा सकाळी लवकर 6 वाजता जायचं आहे बावधनला. तर 5 वाजेपर्यंत झोपायचं आहे, आराम करायचा आहे आणि 5 नंतर उठून सगळं आवरून पुन्हा मग 6 वाजता निघायचं आहे. तर चला आता वेळ झाली आहे आरामाची. मी हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.